लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. थांब थांब लक्ष्मी, कुंकू लावते. माहेरची साडी, सवत माझी लाडाची, हिरवं कुंकू, हिरवा चुडा, वहिनीची माया, वहिनीच्या बांगड्या, माहेरची साडी. आई आहे शेतात आणि आणि कुंकवाचा टिळा, कुंकवाचा करंडा, कुंकवाचा धनी. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. मी 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 असं काय करतेय मी? सॉरी हा. म्हणजे काय होतं ना, ते मी माझ्या नादामध्ये आणि माझ्या तंद्रीमध्ये काय बोलीन याचा काही नेम नाही. पण अहो, तुम्हाला गंमत माहिती आहे का? पूर्वीच्या काळी, म्हणजे अगदी आत्ता परवापर्यंत, मुंबई पुण्यापेक्षा सर्वात जास्त मराठी चित्रपट ग्रामीण भागामध्येच मराठी चित्रपट जास्त पाहिला जायचा. अगदी अलीकडे तो मुंबई पुण्याकडे येऊन पोहोचलेला आहे. आणि या ग्रामीण चित्रपटांच्या माध्यमातूनच मराठी चित्रपटसृष्टी जास्त सुप्रसिद्ध होत होती. त्याच्याच माध्यमातून आपल्याला सूर्यकांत चंद्रकांत, अरुण सरनाईक, काशीनाथ घाणेकर यांच्यासारखे तरणेबाण हिरोज मिळाले. आणि तुम्हाला माहिती आहे, असाच एक अत्यंत उमदा हिरो जो ग्रामीण चित्रपटांच्या माध्यमातून जास्त पॉप्युलर झाला, तो म्हणजे मिलिंद गवळी. आजच्या पिढीतला एक सुपरस्टारच आणि अर्थातच ग्रामीण शहरी दोन्ही चित्रपटांमध्ये वावरणारा असा हा चेहरा. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये येत आहेत अर्थातच अभिनेते मिलिंद गवळी. त्यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि त्यांचं स्वागत करूया. मिलिंद गवळी यांचं नमस्कार. मिलिंद सर, नमस्कार. नमस्कार. आणि व्हेरी व्हेरी वेलकम टू आकाशवाणी झकासवाणी. थँक्यू. प्लीज टेक अ सीट. मिलिंदजी, खरं तर मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही खऱ्या अर्थाने ग्रामीण चित्रपटांचा चेहरा तर आहातच, पण त्याचबरोबर इतर मराठी हिंदी चित्रपटांमधनं, सिरियल्समधनं सातत्याने आमच्या भेटीला येणारे असे तुम्ही एक हिरो आहात. आणि खूप मोठी कारकीर्द आहे तुमची. मला वाटतं 85पेक्षा जास्त चित्रपटातनं मिलिंदजींनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. तर आतापर्यंतचा तुमचा हा ग्रामीण चित्रपटातला प्रवास, आणि त्यामध्ये तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की शहरी पद्धतीच्या चित्रपटांकडे दुर्लक्ष झालं पुढच्या काळात? नाही, काय झालं होतं, मी ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये आलो, म्हणजे मी रेडिओला नोकरी करत होतो. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी ॲक्टिंग करण्यासाठी ज्या वेळेला या क्षेत्रात आलो, तर मी कॉन्व्हेंटचा मुलगा आणि मी जरा माझं मराठी कॉन्व्हेंटच्या मुलासारखं आहे. आणि तर मला ना मराठी इंडस्ट्रीमध्ये फारसं एक्सेप्ट करत नव्हते. आणि मी हिंदी सिरियल्सकडे बरंचसा माझा कल पण होता, हिंदी फिल्म्सकडे. आणि ज्यावेळेला मी मराठीत आल्यानंतर मला एक्सेप्ट करत नव्हते. आणि मग मी ठरवलं की एक्सेप्ट म्हणजे असं काहीतरी करायचं की 100% एक्सेप्ट. पण ग्रामीण हिरोचा स्टॅम्प बसला इतपत मला लोकांनी एक्सेप्ट केलं. पण आम्ही का तिसरे नावाचा एक तृतीयपंथी समाजावरती आधारित अतिशय वेगळा चित्रपट तुम्ही केलात, आणि त्या चित्रपटाची चर्चा प्रचंड झाली, त्याला क्रिटिकल अक्लेम पण मिळाला. तर अचानक हा एक अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट करण्याचा तुमचा निर्णय तुम्ही असा जाणून बुजून घेतला होतात का सहज आला म्हणून एक प्रयत्न केला? नाही, काय होतं, आपल्या इथे एक स्टॅम्प बसतो, जसं ग्रामीण हिरो किंवा ग्रामीण चित्रपट करणारा किंवा कॉमेडी आहे. बरोबर आहे. तर मला ना ते सतत तोडायला आवडतं. म्हणजे हा टेलिव्हिजनचा ॲक्टर आहे, तर मी टेलिव्हिजन सोडूनच दिलं.
ग्रामीण हिरो आहे, तर आता मी जे सिनेमे करतोय ते अगदी शहरी आहेत. आणि लकीली अलकाताईंनी, अलका कुबलांनी तो पिक्चर प्रोड्यूस केला होता आणि रमेश मोरे डिरेक्टर होते. तर त्यांचं कास्टिंग चाललं होतं, तर रमेश मोरे म्हणाले की मिलिंद गवळी याच्यासाठी सूट होईल, पण बहुतेक करणार नाही तो. अलकाताई म्हणाले की आपण विचारून बघूया, विचारायला काय हरकत आहे. तर अलकाताईंचा फोन आला ना, तर मला आठवतं त्या म्हणाल्या, तर मिलिंद मला माहिती आहे तू नाही करणार आहे, पण मी एक चान्स घेतला. लक्ष्मीनारायण त्रिपाठी तिचा रोल आहे आणि माझ्या एका सिनेमामध्ये अमिका तिसरेमध्ये, तर तू करशील का? आणि मी एक सेकंड सुद्धा विचार न करता हो म्हटलं. आणि मी वाटच बघत होतो की अशा पद्धतीचा सिनेमा जो माझं इमेज तोडेल. मी खूप आभारी आहे की मला असं प्रोफेशन मिळालंय की आपण एका आयुष्यामध्ये किती आयुष्य जगायचं अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे ही कुठल्याही सामान्य माणसाला ही अपॉर्च्युनिटी मिळणार नाही, जी मी, आणि त्या मेमरीज तर मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुम्ही खूप वर्ष चित्रपटसृष्टीत काम करताय आणि फक्त ग्रामीण चित्रपटापासून शहरी चित्रपटाकडे जो चित्रपटाचा प्रवास झालाय गेल्या 10 वर्षामध्ये खास करून, तो तुम्ही पाहिलाय. तर लाखांमध्ये जो बजेट असायचं चित्रपटाचं ते आता करोडोंमध्ये गेलेलं आहे. मार्केटिंग म्हणा, प्रमोशन्स म्हणा, ही सगळीच गणितं बदललेली आहेत. तर ह्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं का की मराठा बटालियन हा जो तुमचा चित्रपट होता, ही कुठेतरी सुरुवात होती या ट्रान्सफॉर्मेशनची? खरंय, मराठा बटालियन सारखा पिक्चर, इतका मोठा बिग बजेट फिल्म कधीच आली नव्हती. त्याचं कास्टिंगच एवडं मोठं होतं. लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव, कुलदीप पवार, रमेश भाटकर, अलका कुबल, नंतर दीपा परब आणि असंख्य मराठीतले सगळे स्टार्स त्या सिनेमामध्ये होते. आणि मिलिटरीवर होता, कारगिल वॉरवर सिनेमा होता. बरोबर आहे. आणि वासवानी नावाचा जो डिस्ट्रीब्युटर होता पूर्वी, आणि त्याचं असं म्हणणं होतं की जे पोटेन्शियल मार्केट आहे मराठीचं ते खूप खूप आहे. बरोबर. आणि त्यांनी पूर्वी सचिन पिळगावकरांचे, महेश कोठाऱ्यांचे सिनेमे डिस्ट्रीब्यूट केले होते, त्यामुळे त्यांना ते मार्केट माहिती होतं. आणि त्यांनी पहिला चित्रपट केला तो सून लाडकी सासरची. तो शूटिंग नॉर्मली एक 35-40 दिवसामध्ये शूटिंग कंप्लीट होतं. तर त्या सिनेमाचं शूटिंग 40 दिवसानंतर 4-4.5 तास ते एडिटेड झालं होतं. आणि विके नाईक डायरेक्टर होते त्याचे. तर ते बघितल्यानंतर काही लोकांनी सजेस्ट केलं की आता तेच एडिट करा आणि तुम्ही रिलीज करा. तो म्हणाल नाही बेटा, और 17 दिन की शूटिंग बाकी आहे. म्हणजे एवढं करून तो माणूस आणखीन शूट करायचा. तर आम्ही त्याला वेडं म्हणायचो की एवढं कधी कोणी शूट करत नाही. परत सिनेमामध्ये 12 गाणी होती. आणि तर अशोक मामा होते सिनेमामध्ये आणि तेही नाराज होते की अरे हे काय चाललंय, किती डेट्स घेशील तू आणि किती शूट करशील. तर तो म्हणाला सर, ये पिक्चर तो वैसे भी सिल्वर जुबली है ही, इसके गाणे ही बहुत अच्छे. तर आम्हाला त्याचा ना कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्सवर ना गंमत वाटायची की असं कसं हा म्हणतो. आणि खरंच तो 4 थिएटर्समध्ये सिल्वर जुबली झाला आणि त्या वेळेला त्यांनी 2-2.5 कोटी रुपये कमवले होते. म्हणजे आत्ताचे जे 20 कोटी किंवा असा जो धंदा आहे ना, तो सून लाडकी सासरचीनी त्यावेळेला केला होता. मी 94-95ची गोष्ट करतो. आणि त्याच्यानंतर त्याचं स्वप्न होतं की मला मराठा बटालियन करायचं. आपण भरपूर गप्पा मारायच्या आहेत मिलिंदजींची, त्यांच्याकडनं खूप काही जाणून घेण्यासारखं आहे. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकवर जाता जाता त्यांच्या चित्रपटातलं हे गाणं पाहूया. हा निसर्ग ही वनराई टकलावून सारे पाही, हा निसर्ग ही वनराई टकलावून सारे पाही. ह्या मिठीत सारे विसरू जग धुक्यात बुडूनी जाई, ह्या मिठीत सारे विसरू जग धुक्यात बुडूनी जाई. मस्त विळख्यात विसावू पाखरावाणी, हा मस्त विळख्यात विसाऊ पाखरावाणी. ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतोय अभिनेते मिलिंद गवळी यांच्याशी.
सख्खा भाऊ पक्का वैरी या चित्रपटासाठी तुम्हाला भरभरून यश मिळालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्या व्यतिरिक्त सवतीचं कुंकू, सासर माझं मंदिर, हिरवा चुडा, मी नावं मुद्दामून वाचतीये कारण भावाची लक्ष्मी, आता ही सगळी जी नावं आहेत ना, मुळात मला असं वाटतं की ही नावंच तिकीट बारीवरती गल्ला गोळा करणारी नावं आहेत आणि त्या नावांनी जादू केली. तुम्ही सुद्धा चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम काम केलं. पण तुम्हाला असं वाटतं का अशा पद्धतीची नावांचा हा जो फॉर्म्युला आहे तो आजच्या काळामध्ये सुद्धा वर्क होऊ शकतो? माझे हे सिनेमे जे आहे ना, सख्खा भाऊ पक्का वैरी, आता सख्खा भाऊ पक्का वैरीचं यश म्हणजे त्याच्यातली गोष्ट जीवाला जीव देणारे भाऊ, अशोक सराफ मोठा भाऊ आणि मी धाकटा भाऊ, आणि नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये जमिनीवरनं वाद होता. बरं, भावांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कुठेतरी सदाशिव अमरापूरकर मामा असतो आणि तो काहीतरी काडी घालतो, आणि तर त्या दोघांमध्ये इतकं वैर होतं, जितकं प्रेम होतं त्याच्या टोकाचं वैर निर्माण होतं त्यांच्यामध्ये. बरं, हा सिनेमा लोकांना इतका भावला की त्याचे किस्से आहेत. त्याच्यानंतर मी हळद तुझी कुंकू माझं नावाचा चित्रपट करायला गेल्यानंतर एक माणूस ट्रॅक्टर घेऊन आला होता माझ्या शूटिंगसाठी, आणि मला बघितलं, म्हटलं तुम्ही आहे का? कालच आईने थोबाडीत मारली ना माझ्या. म्हटलं काय झालं? पिक्चर बघत होती तो सख्खा भाऊ पक्का वैरी, आणि मध्येच उठली आणि मुस्कटात मारली की हे बघ म्हणाले पिक्चर मध्ये काय दाखवलंय. हे बघ, आणि भावांचं भांडण करू नका, तुम्ही सुखाने राहा, असं राहा. ही बघ, पाबार बाहेर काढाली, पाबार बाहेर काढ. यसन सोड बैलाची, तू आधी बाहेर हो. वाटण्या चुकल्यात, ही तुकडी माझी आहे, तू माळावरता. वाटण्या झाल्यात त्याच्यात आता बदल नाही, तू मुकाट्याने बाहेर हो आधी. दादा माग हो. काय होत, काय करणार आहेस तू? आम धावतो तुला. यसन सोड. नाही सोडणार आता, यसन सोड. नाही सोडणार दादा. अरे नाही, हा माझा तुकडा आहे, तू बाहेर हो पहिल्यांदा. दादा तू फसवलंस मला. मी फसवलेलं नाहीये, वाटण्या झालेल्या आहेत, तू बाहेर हो आधी. दादा आणि ते इतका स्ट्रॉंग मेसेज जातो सोसायटीमध्ये की मला असं वाटतं हे जे मीडियम आहे आपलं सिनेमाचं, ते खूप स्ट्रॉंग मीडियम आहे. मासेस आहेत हे सगळे, आपलं मास आहेत. आपण नुसतं मुंबई पुणा हे मार्केट नाही आहे, बरोबर आहे. अख्खा महाराष्ट्र जर तुम्ही बघितला तर खूप मोठा महाराष्ट्र आहे. जो शेतकरी जो आहे तो 70% पॉप्युलेशन शेतकऱ्यांचं आहे. तर त्यांच्यासाठी हे सिनेमे केलेले असतात. आता मराठा बटालियनमध्ये मी जळगावला गेलो आत्ता काही वर्ष 2 वर्षापूर्वी, तर मला तिकडे काही मुलं भेटले आणि मला म्हणाले की सर, मराठा बटालियन बघितला आणि मिलिटरी जॉईन केली. क्या बात आहे. आणि इतकं भरून आलं ते की आम्ही कलाकार काम करतो, आम्हाला कल्पनाच नसते की आम्ही काम करत असताना त्या गोष्टीचा किती इम्पॅक्ट सोसायटीवर पडत असतो. मिलिंदजींची आज आपण मनमोकळ्या गप्पा मारतोय आणि खरोखरच खूप मजा येते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल बरंच काही नवीन आपल्याला कळतंय. तर या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा आकाशवाणी झकासवाणी. ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अभिनेते मिलिंद गवळी यांच्याशी गप्पा चांगल्याच रंगात आल्यात. सिरियल्समध्ये सुद्धा तुमचा एक वेगळा प्रवास आहे. गहिरे पाणी, अथांग, हसा चकटफू, ऊन पाऊस यासारख्या असंख्य सिरियल्समधनं तुम्ही कामं केलीत आणि त्याच्यामध्ये सुद्धा विनोदी म्हणू नका किंवा पारिवारिक म्हणू नका किंवा सस्पेन्स म्हणू नका, ह्याचे असे वेगवेगळे रंग होते. तर तो प्रवास तुमच्यासाठी कसा होता? सिरियलचं आधी मला सिरियल्समध्ये काम करायचं नव्हतं. म्हणजे अजूनही मला बिग स्क्रीनचं फॅसिनेशन आहे. मला असं थिएटरमध्ये बसून अंधार करतात आणि मग त्या मोठ्या पडद्यावर येतो आणि मग घोड्यावर नेतो आणि मग बंदूक घेऊन येतो आणि कुठेतरी हिमालयात जातो आणि असं आउटडोर आहे, गाणी आहेत, फाईट्स आहेत, इमोशन्स. तर त्याचं फॅसिनेशन लहानपणापासून होतं. टेलिव्हिजनचं काय झालं होतं की मी रेडिओला नोकरी करत होतो, दूरदर्शनला मी अप्रूव्ड आर्टिस्ट होतो. दूरदर्शनची पहिली एक टेलिफिल्म केली होती टूटते रिश्ते नावाची. त्यामुळे हे फॅसिनेट करतच होतं मला. टेलिव्हिजन फॅसिनेट करत होतं आणि टेलिव्हिजनला मी ज्यावेळेला कॅम्पस नावाच्या सिरियलमध्ये आलो, यांनी आपले डिरेक्टर आहेत ते आता वारले,
संजीव भट्टाचार्य, ते खूप उत्कृष्ट असे डिरेक्टर होते. तर त्यांच्या सिरियलमध्ये मी आलो आणि ती कॅम्पस सिरियल खूप पॉप्युलर झाली. ती पॉप्युलर झाल्यामुळे एक नेगेटिव्ह रोल केला होता मी त्या कॅम्पसमध्ये. त्याच्यामुळे मला परिवर्तन नावाची एक सिरियल मिळाली, जी खूप बिग बजेट फिल्म होती. म्हणजे 7 स्टार हॉटेल गोव्याला आम्ही त्याचं शूटिंग करायचो. सिद्धार्थ दे गोवामध्ये त्याचं शूटिंग व्हायचं आणि त्याच्यात मी मेन विलन होतो. मग मी म्हटल्याप्रमाणे की स्टॅम्प मारतात, आपले इंडस्ट्रीवाले स्टॅम्प मारतात. मला जवळजवळ 1,500 एपिसोड्स मी विलनचे केले. बालाजीचे मी 12 सिरियल्स केल्या, त्या 12पैकी 9 सिरियल्स मी मेन नेगेटिव्ह कॅरेक्टर्स केले. तर ती इमेजेस तोडायची होती मला की बरं टेलिव्हिजनला ना काय व्हायचं की करत असताना मी नाटकातनं कामं केली, टेलिव्हिजनवर केलं आणि फिल्ममध्ये केलं. तर मला ना तिघांचे ड्रॉबॅक्स आणि प्लस पॉईंट्स माहिती होते. नाटकातली जी वेगळी मजा आहे की तुम्हाला रिॲक्शन ताबडतोब मिळतं, ऑडियन्सचं तिथल्या तिथे मिळतं. बरं, पण थिएटरला काय होतं, तुम्हाला ना शेवटच्या रांगेत बसलेला त्याच्यापर्यंत प्रोजेक्ट करायला लागायचं. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्शन पाहिजे तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या आवाजामध्ये. ते एक शेवटच्या रांगेपर्यंत पोचेल असे लाऊड करायलाच लागतं. टेलिव्हिजनचं काय होतं की टेलिव्हिजन करत असताना मी थोडं नॅचरल ॲक्टिंग करायचा प्रयत्न केला. मला संजीव भट्टाचार्य म्हणाला की मिलिंद, ये टेलीविजन नहीं, ये फिल्म नहीं है. यहाँ पे लोग बैठते हैं तो कोई चाय पी रहा है, कोई फ़ोन पे बात कर रहा है, कोई खाना पका रहा है. इंटरेस्ट मतलब कंसंट्रेशन उनका 40-50% कहीं और है और वो चल रहा है. यहाँ अगर तू लाउड एक्टिंग करेगा ना तो तू बहुत पॉप्युलर होगा. आणि मी निगेटिव्ह करतच होतो आणि निगेटिव्हमध्ये मी आणखीन लाऊड करायचा प्रयत्न केला. की तो काय म्हणतो की तू ज्या वेळेला लाऊड करतो आणि कोण फोनवर बोलत असेल ना की तू लाऊड करताना ना त्याचं कॉन्सन्ट्रेशन जातं तिथे आणि तो म्हणतो 1 मिनिट मी नंतर फोन करतो, काहीतरी चाललंय तिथे. मग एकता कपूरच्या सिरियल झाल्या. त्या एकता कपूरच्या सिरियलमध्ये तिने ती मेकिंग स्टाईलच त्यांनी असं झंग 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 असं जे पद्धतीचं जे शूट करायची जी पद्धत होती ना, का तर टेलिव्हिजनची एक ती स्टाईल आहे. आणि सिनेमा कादंबरीसारखा. सिनेमाला तुम्हाला लाऊड करायची गरज नाही, कारण तो कॅमेरा तुमच्या अगदी जवळ येतो, तुम्हाला इमोट करायला लागतं. बरोबर आहे. आणि तो खूप लार्जर दॅन लाईफ आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. कॉन्सन्ट्रेशन सगळं त्या सिनेमामध्ये जातं, थिएटरमध्ये. तर त्याचे एक वेगळे प्लस पॉईंट्स आहेत. तर टेलिव्हिजनची एक वेगळी मजा होती. सिनेमा फॅसिनेट करत होता तर सिनेमा, तर टेलिव्हिजन करता करता सिनेमाकडेच जायचं होतं. म्हणजे तुमच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवासामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे खूप कॉलेजेस आणि शाळा वगैरे बदललेल्या दिसत आहेत. तर त्याच्या मागे कारण काय होतं? बरेच प्रवास आहे त्याच्यातही एक वेगळा. हो, शाळा एकच होती. म्हणजे आधी 5वी पर्यंत फातिमा हायस्कूल होती, त्याच्यानंतर शारदाश्रम होती. कारण वडिलांच्या बदल्या होत होत्या पोलीस खात्यात असल्यामुळे. बरोबर. तर ती शाळा. पण कॉलेजमध्ये काय होतं, मी क्रिकेट खेळायचो. तर क्रिकेट खेळत असताना 10वीच्या परीक्षेच्या 1 आठवडा आधी आम्ही मॅच खेळत होतो हरीश शिल्डची. पण शारदाश्रम म्हणजे तेंडुलकरची शाळा, यू नो. त्यामुळे अभ्यासापेक्षा क्रिकेटला खूप महत्त्व आहे त्या शाळेमध्ये, आणि विच इज व्हेरी गुड. तर त्याच्यामुळे आम्ही खूप शिकलो. बरं, मार्क काही फारसे मिळणार नव्हतेच. 10वीला फार अगदी कमी मार्क मिळाले. त्यामुळे कुठलं कॉलेज आधी आम्हाला जायचं होतं, सेंट झेवियर्स कॉलेज, आणि इकडे तिकडे असं स्वप्न बघितली होती की आपण कुठल्या तरी मोठ्या कॉलेजमध्ये जाऊया. पण तसं काही मिळालेलं नाही. मग मार्काप्रमाणे एक कॉलेज होतं, ते कॉमर्सला ॲडमिशन मिळालं, आंबेडकर कॉलेजला. तर मग तिथे घेतल्यानंतर ड्रामा सेक्शन कीर्ती कॉलेजचा चांगला होता. कीर्ती कॉलेजला ड्रामा चांगले बसवत होते आणि काही आमचे मित्र ड्रामामधले तिथे होते. मग 12वीला कीर्ती कॉलेजमध्ये गेलो. लाला लजपत रायला मोठं ऑडिटोरियम आहे नाटकांचं.
याचं थिएटर आहे आणि तिकडचा जो ग्रुप होता तो खूप स्ट्रॉंग होता नाटकातला. तर मग लाला लजपतराय FY पासनं तर तो प्रवास असा होता की कुठेतरी डोक्यामध्ये सारखं सिनेमा नाटक या क्षेत्रामध्ये यायचं असं ते सतत फिरत होतं. आणि रेडिओ ते कनेक्टिंगच होतं. म्हणजे आज मी विचार करतो, त्यावेळेला इतका विचार केला नव्हता, पण आज मी विचार करतो की मला जे आवडायचं त्या फील्डशी कनेक्टेड कुठेतरी करत राहील. आता आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या सेगमेंटमध्ये त्यांच्याशी प्रेक्षकांचे प्रश्न आणि त्याचबरोबर रॅपिड फायर राऊंड या अनुषंगाने गप्पा मारणार आहोत. आणि आमचे प्रेक्षक खूप विचित्र प्रश्न विचारतात तेव्हा तयार राहा. बघूया आपल्याला पहिला प्रश्न काय आलाय. नमस्कार, माझं नाव गणेश सावंत. सर, माझा एक प्रश्न आहे. सर, पोलीस दल आणि कला क्षेत्र दोन्ही पण दगदगीचे, दोघांना वेळेचं बंधन नाही. सर, मला जर करिअर म्हणून निवडायचं असेल तर मी सर कुठलं क्षेत्र निवडू? नाही, मला असं वाटतं ते हा प्रश्न तुम्हाला सोडवायला लागणार आहे. कारण पोलीस दल असो किंवा कलाक्षेत्र असो, हे बघा, चांगला कलाकार असतो, वाईट कलाकार पण असतो. चांगला पोलीस असतो, वाईट पोलीस पण असतो. त्यामुळे दल चांगला वाईट नसतं. किंवा तुम्ही मला असं वाटतं आत्मपरीक्षण जर केलं, जसं माझे वडील असिस्टंट कमिशनर होते, जर मी पोलीस खात्यात आलो असतो तर मला त्यांचा इतका सपोर्ट मिळाला असता की कारण त्यांचे सगळे कायदे पाठ आहेत, त्यांचं करिअरमध्ये त्यांना इतका रिस्पेक्ट आहे. पण ते म्हणजे मी सब इन्स्पेक्टरची परीक्षा पास पण झालो होतो आणि नंतर जेव्हा आत्मपरीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की माझं कल जो आहे तो सिनेमाकडे खूप जास्त आहे. लहानपणापासून मला त्याचं फॅसिनेशन आहे. कदाचित मी पोलीस खात्यात गेलो असतो आणि काही वर्षांनी मी कलाकार म्हणून परत आलो असतो. किंवा पोलीस खात्यात राहून बरेचसे कलाकार म्हणजे परमिशन घेऊन तिथे ॲक्टिंग करायला आलेले आहेत. साळुंखे वगैरे सारखे ऑफिसर्स ते काम करायचे. मला असं वाटतं यू हॅव टू चूज युअर ओन प्रोफेशन. खरोखरच. आणि आत्मपरीक्षण हे नक्कीच खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव शीतल सोनावले. माझा प्रश्न असा की हिंदी चित्रपटांच्या हिरो हिरोईनची प्रेमाच्या प्रकरणांची गॉसिप्स मीडिया डोक्यावरती घेतं, पण मराठी कलाकारांच्या बाबतीत तसा होताना दिसत नाही. असं का? अच्छा, गॉसिप्स डोक्यावर घेतात आणि मराठी कलाकारांच्या बाबतीत घेत नाहीत. कारण मराठीमध्ये एवढं गॉसिप करण्यासारखं काही नाही आहे. आपल्या खूप चांगल्या फॅमिलीतल्या लोक या इंडस्ट्रीमध्ये आहेत. अजून मराठीमध्ये संस्कृती आहे. जे कलाकार एकत्र काम करतात त्यांचं रिलेशन एकमेकांशी खूप चांगलं होतं, फॅमिली बॉन्डिंगसारखं होतं. आणि हिंदीमध्ये थोडंसं कल्चर डिफरन्स आहे. ती हिंदी जरा वेस्टर्न कल्चरकडे झुकलेलं आहे, त्यामुळे वेस्टर्न लाईफस्टाईल त्यांची झालेली आहे. आणि मराठीमध्ये जे कलाकार आहेत ते खूपच आपल्या संस्कृतीला धरून, इंडियन कल्चरला धरून जगत आहेत. त्यामुळे असं फार फालतूगिरी मराठीमध्ये नाही आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव सागर विजय भोसले. सर, ग्रामीण चित्रपट आणि शहरी चित्रपट म्हणजे नेमकं काय हो? आणि असा हा भेदभाव करणे योग्य आहे का? नाही, भेदभाव योग्य जरी नसेल तरी त्यात फरक खूप आहे. ग्रामीण चित्रपट आणि शहरी चित्रपटांमध्ये शहरी मल्टिप्लेक्सचा चित्रपट आहे आणि मी दोन्ही चित्रपटांमधनं कामं केली आहेत. तर ग्रामीण चित्रपटांना एक संस्कृतीचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. ग्रामीण चित्रपट हा आई वडिलांबरोबर आणि आपल्या घरातल्यांबरोबर बघताना कुठेही अनकम्फर्टेबल फील होत नाही. तर तो अख्खं कुटुंब एकत्र बघू शकतं. पण काही जे मल्टिप्लेक्सचे सिनेमे आहेत, जे शहरी सिनेमे आहेत, ते सिनेमे तेवढे हे नाही आहेत. म्हणजे आता सर्रास स्मोचिंग वगैरे मराठी चित्रपटांमध्ये पण यायला लागलेलं आहे. तर तशा पद्धतीचे सिनेमे ग्रामीण भागात चालतच नाहीत. म्हणजे मी आता असंख्य ग्रामीण सिनेमे केलेले आहेत
आणि ग्रामीण सिनेमा करताना तो भान ठेवावा लागतो. रॅपिड फायर राऊंड सुरू करूया आपण. करूया. पहिला प्रश्न आहे, मराठा बटालियन का सख्खा भाऊ पक्का वैरी? मराठा बटालियन. पुढचा प्रश्न आहे, गजेंद्र अहिरे की महेश मांजरेकर? दोघी. पुढचा प्रश्न आहे, ऍक्टर का पोलीस इन्स्पेक्टर? पोलीस इन्स्पेक्टर. खरंच आज तुम्ही इथे आलात, खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, रॅपिड फायर राऊंडची खूप छान उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.